अगं सुगंधा जेवलीस का नाही? नाही साहेब. जेवून घ्या ना, आमचं होत आलंय. साहेब मी ते तिला भूक नाही. असं का? काय रे तू जेव ना युवराज. मला नको. कशाला कशाला आग्रह करती? अरे? नसं जेवत राहिला तू. हा याला म्हणायचं बाप. हा? मोलकर्णीला सुगंधा जेवलीस का घे जेवून, आमचं उरकतच आलंय आणि लेकराला केळ विचारिनात. हम्म. अरे जेव रे राजा. मला भूक नाही आई. अगं नको आग्रह करू त्याला. पोरीच्या बार गळ्यात गळ घालून फोटो काढल्यावर पोट भरला असेल त्याचं. काय एका पोरीच्या गळ्यात गळा घातला तर गळा काढायला झालंय. हाशमी सारखा पोरगा असता तुम्हाला तर काय केलं असतं. प्रत्येक हिरोईनच्या तोंडात तोंड घालून त्याचे दात पडायची वेळ आली पार, तरी त्याच्या घरच्यांनी सुद्धा केलेलं नाही. आणि आमचा बाप बघा. आपल्या कडू पाटलाचं खानदान आहे, इज्जत आहे आपल्या घराण्याला. काय इज्जत आहे? काही इज्जत नाही बोडक्याची. कॉलेजमध्ये गेलं की पोरं कोरस मध्ये ओरडतात, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा. बोलणारच ते. दारू पिऊन फोटो काढायच्या पोरी बरोबर. मग काय होतंय? तुम्ही तर पेज 3 वर येण्यासाठी मरत असता आणि लेकरू पेज 1 वर आलंय तर त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नाव वाढलं का कमी झालं? बघितलंच किती नाराय पोरग. कधी कधी मला संशय येतो माझंच पोरग आहे का म्हणून. हे बरं आहे तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्यावर कशाला संशय उगाच. तुझ्यामुळे बिघडलंय ते कार्ट. काय बिघडलो? एका पोरीच्या गळ्यात पडून फोटो काढला ते एवढं? हा तुमच्या बापानं तर तमासगिरी आणून ठेवली होती तेव्हा नाही कोणी बोललं ते? तुझे सब है पता है ना माँ. आता बोला. तर माझे वडील होते ते. आणि मग हा कोण आहे? हा काय माझा बाप आहे? नाही तर कोण आहे? हा जन्माला आला तेव्हा काय म्हणाला होता? काय? तुझ्या पोटी माझा बाप जन्माला आला म्हणून. असं बोलले होते ना. मग मग बापाशी असं बोलतात का? हं? मला वाटेल ते टाकून बोलता. तुम्हाला असं नाही वाटत आजोबाशी असं बोलतोय आपण ते? मी 8वीत असताना बूट फेकून मारला होता तेव्हा असं नाही वाटलं आपण हा आजोबाला बूट फेकून मारतोय? अंजलिनाला नकार देताना साक्षात आजीला नकार देताय असं तुम्हाला फील सुद्धा आला नाही? अरे तुझ्या आजोबा असतं ते अँजेलिना नावाची पोरगी स्वप्नात आली असती का तुझ्या? कडू पाटलाची सून अँजेलिना. हे? अहो त्याला काय झालं एवढं? काय झालं? अरे अंजलिना कडू वाटलं. अंजलिना कसं वाटतं ऐकायला? गाड वाटत. कसलं गोड वाटतं? कोऱ्या फळव जुन्या खडून लिहिलं कसा करकर आवाज येतो ना तसं वाटतं. हा आणि आरती कडू पाटील कसं वाटतं? दगडाने तवा घासल्यासारखं नाही का वाटत? जाऊ द्या हो. एवढी पोराची इच्छा आहे तर काय एवढं त्यात? अँजेलिना नावाची काही सून असती काय? आणि ती सुद्धा कडू पाटलाच्या खानदानात. अरे पुरणपोळी दे म्हणलं 2 पावांमध्ये पुरण घालून देणार जेवायला. अहो पुरणपोळी मी शिकवीन तिला. काय काय शिकवशील? उद्या तुळशी वृंदावनाच्या पूजेच्या वेळेला अगरबत्तीच्या ऐवजी मेणबत्ती लावल तुझी ती अँजेलिना. लावू दे मेणबत्ती. त्याला काय झालं? मनात देव असला म्हणजे झालं. वा. तुझे सब है पता है ना माँ. याला म्हणतात ताई. बापाने पार जाम करून टाकला मला. अहो मी काय म्हणते, एकदा मुलीला भेटून तर घेऊया. कशाला? अहो घ्या ना, असं काय करता? बरोबर आहे. ठीक आहे, उद्या घेऊन ये तिला. काय संस्कार केले तुम्ही? हे? काय हो हा? खरंच भेटणार ना? का? नाही त्या शिंद्यांशी साखरपुडे विषयी बोलून ठेवलंय तुम्ही म्हणून म्हटलं भेटणार ना नक्की. अगं बघू ना कार्टाचा काय चॉईस येतो. मी तुला सांगतो खात्रीनं माझ्या चॉईस पेक्षा एकदम फालतू असणार. हा. अगं बाई. हे काय? चला. मी बरी दिसते ना. मस्त. काय? गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. अगं बाई. ही माझी आई. हाय. किती सुंदर आहे ग. हे बाबा. असू दे असू दे असू दे असू दे. बसा बसा. बघा कशी खानदानी पाटली दिसते की नाही. ए पण तुझं ते नाव बदल बाई. अँजेलिना कडू पाटील म्हणजे ऑमलेट मध्ये गोड शिरा घातल्यासारखं वाटतं ना. आई लग्नानंतर आपण तिचं नाव बदलणारच. अंजली कडू पाटील ठेवू. अरे हो. म्हणजे शिऱ्यामध्ये मनुका टाकल्यासारखे वाटते. नावाज जाऊ दे. त्या मॉडेलिंगचं काय? बाबा मॉडेलिंग म्हणजे ती खूप सोजवळ जाहिराती करते. ती नेहमी साडीमध्ये असते. पंजाबी ड्रेस सुद्धा ती घालत नाही. काय सांगतो? अगदी अलीकडेच मी पहाटे तिच्या घरी गेलो होतो. कधी? म्हणजे मी जॉगिंगला गेलो होतो आणि तिला एक महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून तिच्या घरी गेलो. मी दार वाजवलं, तिने दार उघडलं. मी पाहिलं तर ती साडीमध्ये. म्हटलं अरे चा तू साडीच नेसून असतेस घरी पण.
अहो बघा तिची जाहिरात आहे. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. हे बघ काय ते कोण आहे ती? कोण आहे ती? ते बघा ते बघा कोण आहे ती? कोण आहे? पण बाबा ती अँजेलिना नाहीये, म्हणजे आहे अँजेलिना ती, म्हणजे पण तिचा स्पेशल इफेक्ट करतात जाहिरातीमध्ये. अरे देवा, बॉडी वेगळी असते, साडी वेगळी असते जाहिरातीमध्ये. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. त्या बाथटब मध्ये जी झोपली आहे ती साडी घालून ती अँजेलिना, आणि तो जो फेस आहे तो माझ्या तोंडाला आलाय बाबा. ए, काय बोलतोस कळतं का तुमचं तुम्हाला? अरे कडू पाटलाचं खानदान आहे. ही अशी नटवी पोरगी सून म्हणून या घरात येणार नाही. ए पुरी, या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तू या पोरीला परत घरात घेऊन यायचं नाही. गेट आउट. बाबा निदान चहा पाजा, Get काहीतरी out! खाऊ घाला बाबा. अगं कडुलिना, अँजेलिना पाटील बाबा. अँजेलिना, अँजेलिना. तुम्ही जो. अहो असं काय करता, बिचाराला चहा तरी घेऊ द्यायचा. ए, बोल कशाला बोलवलंच मला? आईला लोचा झाला रे माझा. अरे पण अंजलीला आली होती ना. अरे आली होती, पण ती घरात यायला, बाबांशी बोलायला आणि टीव्हीवर तिची जाहिरात लागायला एकच वेळ. आई, कुठल्या तरी कोणतं बाथटबात आंघोळ करत असतानाचा सीन. आमचे बाबा म्हणाले, अरे हिचाच नाकापासून पदर आहे, येशी बाहेर नजर आहे हिची. धुडकान लावलं त्यांनी साप तिला. आयुष्यभर मला बघायला पाहिजे होते यार, जाम मजा आली तुला काय मस्करी कसली सुस्ती विक्या? सॉरी मला कशाला बोलवलं सांग. मला जरा महत्वाची मदत पाहिजे होती रे तुझी. आजोबा अरे आईला 1,00,000 रुपये मी एका मुलाच्या ट्रीटमेंट साठी दिले यार. वा, म्हणजे तुमची नेहमीची समाजसेवा चालूच आहे का अजून? अरे ते जाऊ दे, मग ते झाल्यावर त्याचा बाप माझा पत्ता शोधत घरी आला. बरं माझा बाप सोफ्यावर बसला होता बरं पुढे. आणि हा बाप येऊन मला म्हणतोय, तुम्ही 1,00,000 रुपये दिले म्हणून माझ्या मुलाचा जीव वाचला. आमच्या बापाने ते पुढे? ऐकलं. मग मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, सगळे कार्ड काढून घेतले, पाकिट रिकामे केलं. 10 रुपये उरले त्यार खिशात फक्त. अरे देवा, आता शेवटच्या 10 रुपयाचं काय करणार आहेस तू? जेवायला द्या ना. जेवलो नाही तर आम्ही काय करणार? अरे तब्येत बरी आहे तुझी, भिका कसल्या मागतोस? काम करत जा. 2 रुपये साहेब, 2 अरे, शेवटचे 10 रुपये होते, देऊन टाकलेस त्याला? वर्षानुवर्ष हेच चाललंय तुमचं. कधी बंद करणार आहे तू समाजसेवा? तू लेक्चर देणार आहेस का पैसे देणार आहेस मला? देतो. अरे कधीतरी स्वतःसाठी करत जा ना यार. जेव्हा बघा तेव्हा लोकांसाठी आपलं मरमर करायचं. हे घे 300 रुपये आहेत. अहं. बरं मी बोलतो, थांबत नाही. हा. माझा दिनानाथला 4 वाजता प्रयोग आहे. आजोबा आम्ही 5 मला नाटकं भूक करतो. लागली आहे. धमाल हे आलास कधी बघायला हा?